सोशल मीडिया, मेनस्ट्रीम मीडिया. मित्रांनो, माध्यम कोणतेही असले तरी अभिव्यक्ती स्वातंत्र्य या शब्दाने केवळ बोलण्याचीच नव्हे, तर माहिती किंवा कल्पना हवी असणे, ती मिळवणे आणि देणे याचेही स्वातंत्र्य त्यात अभिप्रेत होते. मानवाधिकाराचे घोषणापत्र कलम 19 अनुसार सर्वांना मतस्वातंत्र्य आणि भाषण स्वातंत्र्याचा अधिकार आहे. असो, आपल्या या चॅनलचा सर्वात प्रथम व्हिडिओ मी त्या व्यक्तीला समर्पित करतो ज्याने आपल्या कठोर शब्दाने सर्वसामान्यांच्या मनात विद्रोहाची दगदगती मशाल पेटवली. असा निर्भीड कवी म्हणजे नामदेव लक्ष्मण ढसाळ. ढसाळ समजण्यासाठी खूप साहस लागतो. ढसाळ समजण्यासाठी माणूसचा प्रखर, तर्कशील आणि विवेकशील लागतो. ढसाळ यांचे प्रत्येक शब्द, प्रत्येक वाक्य मेंदूतला गंज आणि विचारातला वांज काढतो. ढसाळांची एक कविता आहे, ती म्हणजे माणसाने. ढसाळ म्हणतात, माणसाने सर्वप्रथम स्वतःला पूर्ण अंशाने उद्ध्वस्त करावे. बिंदास डिंगडांग धतिंग करावी, चरत गांजा वडावा, अफीम लालपरी खावी, मुबलक कंट्री प्यावी. ऐपत नसेल तर स्वतःला दालडा झोकावा. दिवस रात्र, रात्र दिवस तर राहावे. माणसाने सर्वप्रथम माणसालाच गुलाम बनवावे. त्याच्या गांडीवर हंटरचे फटके मारावे. त्याच्या रक्तात कुल्ल्यावर आपल्या उगऱ्या शिजून घ्याव्या. शेजाऱ्यांना लुटावे, पादऱ्यांना लुटावे, बँक्या फोडाव्यात, शेठ सावकारांची आई धुवून टाकावी. नात्या गोतांचा केसाने गळा कापावा, मुठ मारावी. माणसाने केव्हाही कुठेही कोणाच्या आई बहिणीवर चढावे. पुरी बाळशी सैंद्र चाळे करावे. तरणी म्हणू नये, कवळी म्हणू नये, म्हातारी म्हणू नये, सर्वांना पासलं पडावे. व्यासपीठावरती समग्र बलात्कार घडून आणावा. रानवाडे वाढवावेत, भाडकाऊ व्हावेत. स्त्रियांची थानं नाकं कापून मुड्या गाढवावर बसून जाहीर धिंडवेट काढावी. साहित्य संघ, शाळा, कॉलेज, हॉस्पिटले, विमानाड्डे, राजधान्या, इमल्या, झोपड्या व खोकलेल्या भुकाळ वस्त्या याच्यावर हायड्रोजन हातबॉम्ब टाकावे. माणसाने येसूच्या, पैगंबरांच्या, बुद्धाच्या, विष्णूच्या वंशजांना फाशी द्यावी. देवळे, मशिदी, चर्च, म्युझियम कुस्करून टाकावेत. बंड्यांना पंड्यांना तोपेच्या तोंडी द्यावे आणि त्यांच्या रक्ताने भिजलेल्या रुमाला शिलालेखावर कोरून ठेवावा. माणसाने प्लेटो, आईन्स्टाईन, आर्किमिडीस, सॉक्रेटिस, मार्क्स, अशोक, हिटलर, कामू, कापका, बोदलेर, रेम्बो, इद्रा, हापकिन्स गटे, दोस्तोस्की, मायस्कोकी, एडिसन, मेडिसन, कालिदास, तुकाराम, व्यास, ज्ञानेश्वर वगैरे वगैरे त्यांच्या शब्दासकट गटाराचे मेन होल उघडे करून त्या सलंग चढावे. जिकडे तिकडे वर, खाली खाली वर, नरकच नरक उभा राहावा. माणसाने डलीबोटी, सलीबोटी खावी, चरबी वितळून प्यावी. टीकाकारांचे गुडघे ठोकावेत हमंदस्ती पाट्यावर. वर्ग येऊ दे, धर्म येऊ दे, जाती येऊ दे, पक्ष येऊ दे, महायुद्ध घडून आणावी. पूर्ण रानटी हिसरा आदिम बनावे. बेलाशक अराजक व्हावे. माणसाने अन्न पिकवण्याची मोहीम राबवावी. अन्ना वाचून, पाण्या वाचून, याला त्याला स्वतःलाही मारावे. रोगराई वाढवावी, वृक्ष निष्पन्न करावे. कुठलेही चीट न पाखरुवा याची दक्षता घ्यावी. आणि माणसाने लवकरात लवकर का होईना ही वळत किंचळत मरण्याचे योजावे. हे सारे सारे विश्वव्यापी गळूप्रमाणे फुगू द्यावे. अनामिळी फुटू द्यावे, रुसू द्यावे. शेवटी ढसाळ म्हणतात, उरलेल्या सुरलेल्याला कोणालाही गुलाम बनू नये. नंतर उरलेल्या सुरलेल्याला कोणालाही गुलाम बनू नये. तू काळा, तू गोरा असे म्हणू नये. तू ब्राह्मण, तू क्षत्रिय, तू वैश्य, तू शूद्र असे हिणू नये. कुठलाही पक्ष काढू नये, घरदार बांधू नये. नाती न मानण्याचा, आई बहीण न ओळखण्याचा गुन्हा करू नये. आभाळाला आजोबा आणि जमिनीला आजी म्हणून त्यांच्या खुशीत गुण्या गोविंदाने राहावे. चंद्र सूर्य फिके पडतील असे सचेत कार्य करावे. एक तीळ सर्वांनी करडून खावावा. माणसावरच सुत्तर चावे. माणसाचेच गाणे गावे माणसाने, माणसाचेच गाणे गावे माणसाने.